वल्गन लागली नदीला पोरा निघली मास मारायला वल्गन लागली नदीला पोरा निघली मास मारायला हे गाईज कसं तुम्ही ॲपनी सगळे मजा असणार. तर आज आपण चालल्या वल्गन पकडायला. बाहेरचं झालं लोकेशन मला बी नक्की माहीत नाही कुठे बघू जाऊ वल्गन मासे पकडू आणि तुम्हाला दाखवतो मी कसे मासे भेटतात ते. आता निघले आम्ही इथे गाडी काढले तर बघू लोकेशन पोचू. भिवंडीला कुठे नदी आहे ते नदीवर चालल्या तो किती मासे भेटतात ते बी तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. चला आता निघूया मामाबरोबर. मामा एक पोचते तिकडे तर आम्ही निघले इथून. चला बघू काय मासे. तर गाईज नदी ओला आहे मस्त वल्गनला मासे पकडायला. वल्गन तेवढी लागली नाही नॉर्मल लागल्या पण मासे पकडायला लागले आम्ही. तिकडे भुसे टाकतात भुसे टाकून घेतील पहिला नंतर ती भुसांची विषय मच्छी करतील. तुम्हाला बघायला भेटेलच. पाणी जाम थोडा पाणी गदूल पण झाले पाऊस पडला म्हणून त्याच्यामुळं. तर बघू किती मासे भेटतात आपल्याला. मामाचा पप्पाचा चालल्या पुढे अजून मामाचा येतात पाठीमागून भुसे टाकून घेतले आणि ते पण चला जाऊ. तर गाईज पप्पाचं उतरलं नदीला किंवा पकडताना झाडाखाली जाऊन आपण मासे पकडताना वाटतं भुसे टेकले त्या साईडला. त्यानंतर करतील त्या साईडला मी काही देत नाही पाण्याचा ओढ जास्ती ते सर्व किती जास्ती त्याच्यामुळे मी नाही उतरलो पप्पाचं उतरली तर ती मासे कडताना ते पकडले थोडंफार मासे. बघू आता बाहेर निघल्या बघायला भेटते. बसल्या बाहेर मस्त आणि बाबा एक तो बसले माझ्या जोडला. बघू आता याने किती टाईम लागतो. काहीच मामाचे मासे आणले ना आता इथे. इकडे अजून दुसरे येतात ते आलो मामा किती मासे आणले ते बघायचं म्हणा काय भेटले तेव्हा. हे लवकर बाहेर 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 काय भेटले बघू मस्त वावी आणि दाखव तर वरती होत इथं होत पालातील घे सगळे काही बघा वावी. मोठी भाऊ कुठली आहे नाही ती कुठली मोठी भाऊ ती पल्ला ते वावी भेटल्यान कारवाल्या भेटल्यान दुसरं ग मले आहे ना तो ये मले आहेत हे बघा वाई आणि वाईत म्हणजे दोन मोठ्या फोटो काढून घेतात तर आम्ही. हे बघा वाई कशा पप्पाचं येतं हल्लो तिकडून. चला तर मी फोटो काढून घेतो आमचं. तर काय जिवंत भाऊला बाटलीन ठेवतो मामा. बारीक भाऊ म्हणजे भेटली ती बघ अशी. अजून 2-3 बारीक भाव जिवंत आहेत कुठे गेली की माहिती. एक जिवंत भाव छोटी अजून एक मोठी बी जिवंत आहे ना बऱ्यापैकी पला. दुसरी कुठली जिवंत ही जिवंत आहे ना ही भाई ही भाई कशी भाव फिरते बघा. ही जिवंत ही मेल मामानं असं पकडलेलं नाही तिला. मला भीती वाटतं काटे आहेत त्यांच्या पाटणावर इथे वाईंचे लागतात ते. तर गाईज आमचे इथे मच्छी पकडून झाले. आता येऊन दुसऱ्या गो चालल्या. एक वाव मी बाटलीने टाकून ठेवले मामाने चालल्यावरती तेव्हा ती मामाबद्दल माशांची पिशवी. आता दुसऱ्या लोकेशनवर जायचं तिथे बघू पुलावर जायचा तिथे मासे चांगले भेटतात. तिथे कुठले कुठले मासे भेटतात ते बघू. आता चला जाऊ. ती तिकडे नदी राहिली बाजूला नदीला इकडे आपल्या गाड्यांजवळ गाडी केली लावलेली तिथे घरांजवळ जुने आपले माणूस इकडचा आहे ना राहिला त्याची घरात. ही घरा बघा जुनी पहिल्याची आता बघायला नाही भेटत. कूर काही बोलत नाही आला कुरांची घरा त्यांची बांधणी अलग असते. आणि तिकडे बघा तिकडे मस्ती चालली. बदला पुरा हो गया. गाडी पार्किंग केली आता पुलावर
पुलाच्या खालती मासे पकडत जातात. भाऊ काही भेटतांग बरेच जण ते गाई इथं पुरवल्या गाल टाकते तिकडे भुसे टाकतांग कोणतरी. तर बघा आपल्याला काही मासे भेटतांग भुसे टाकून. पाणी वगैरे किती भारी आहे. तर बघू इथे किती मासे भेटतात. इकडे हिरो आमचा उभा आहे तिथं. चला वाटापाट किती मासे भेटतात बघायला लागेल त्याला. पप्पास अजून तिकडेच आहेत. त्याने टाइम लेवल देऊन जर पुढं गेलं तर पाण्याचं प्रेशर बघा किती नदीवाल्या ते गलटकताना वाटतं. काही भेटलं का मासे? काय नाही. गलटेकला फिशिंग रोड आणले ती गावात चाललं तिकडे. आपल्याला भेटलं मासाचं बघू परत पकडायचं ते वेळेला डबल चालू करू पकडायचं. गाईस ते कोपरा मी मासे पकडायला लागले. कोणतरी माणसं त्याही मासे पकडले डबल तिकडेही पकडताना मासे. बरेच जण वल्गन लावले तर तिकडे लांब आहेत ते साईडला. तिकडे भुसे टाकले बरंच. ते बी येतं मलाही पकडायचं फटाफट याव द्या ना मग जाऊ खालती. तर गाईज मासे मारून झालं ना आमचं. आता चाललं आम्ही. चला जाऊ आता. पाण्याने झोड घेतले फुल भिजले अक्का. चला आता निघू. मासे इथे भेटले. मामा दाखव मासे जरा. बघा मासा आताच करवायला भेटले. चला मला मोबाईल भिजतो. काहीच मस्त एक टोल मासा पण भेटलेला. ते चोच बघा ना किती मोठी आहे. सगळी बसून आपल्या गाड्या निघतात. चला ये ठेव. मामा बी चाललाय घरा. गाडी लावली तिकडे. आता चाललो घरात. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. चला.